हॅलो किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी होळीसाठी स्पेशल अशा भुजिया बनवल्या आहेत, मावा भुजिया. तर त्या कशा बनवल्यात त्याची साहित्यकृती आज आपण पाहणार आहोत. मावा भुजिया बनवण्यासाठी मी 2 कप मैदा घेतलेला आहे. आपल्याला हवे तसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. मी इथे पिस्ता, काजू, बदाम घेतला आहे. डेझिकेटेड कोकोनट घेतलेला आहे 1/4 कप. 1/4 कप रवा घेतलेला आहे. 1/2 कप मी साखर, पिठी साखर घेतलेली आहे. वेलची, मीठ थोडं, तूप, मावा आणि तेल तळण्यासाठी. आता आपण पीठ मळून घेणार आहोत. तर त्यासाठी मी मैदा घेते. त्यात थोडं मीठ घालून घेऊ. 2 चमचे आपण तुपाचं मोहन घालूया आणि हे पूर्ण मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तूप व्यवस्थित मैद्याला लागलं पाहिजे. मला इथे 5 चमचे मोहन लागलेलं आहे आणि हे पीठ आपलं असं व्यवस्थित हे होत आहे, बाइंड होत आहे. त्यात आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेऊया. पीठ आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाहीये आणि जास्त सैलसर असं मळायचं नाही. व्यवस्थित मीडियम असं आपण पीठ मळणार आहोत. अंदाजाने पाणी घालत आपण पीठ मळून घेऊ. हे असं पीठ मळण्यासाठी मला जवळजवळ अर्धा ग्लास पाणी लागलंय. त्याला थोडं आपण तूप लावून घेऊया आणि याला साईडला ठेवू आपण. तोपर्यंत आपण भुजियामध्ये बनवण्यासाठी स्टफिंग करून. सारण बनवण्यासाठी कढईत मी थोडं तूप घालून घेतलंय. त्यामध्ये मी सगळे ड्रायफ्रूट आता भाजून घेणार आहे. ड्रायफ्रूट व्यवस्थित लाल झालेत. आता हे आपण काढून घेऊया. त्या सेम कढईतच आपण आता रवा भाजून घेऊया. रवा व्यवस्थित आपण लालसर करून घेऊया. आपला रवाही व्यवस्थित लाल होतोय. तर यामध्ये आपण आता घालणार आहोत डेझिकेटेड कोकोनट. तोही व्यवस्थित मिक्स करूया. आपला रवा व डेझिकेटेड कोकोनट, आपलं सुकं खोबरं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता हे आपण साईडला काढून घेऊ. आता मी कढईमध्ये खवा घालते. आपण एकदम मंद गॅसवर आता त्याला विरघळून घेऊया, वितळून घेऊया. मावा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता यात आपण वेलची पावडर व पिठी साखर घालणार आहोत. पिठी साखर माव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मावा व पिठी साखरेच्या मिश्रणामध्ये आता आपण जे ड्रायफ्रूट आणि रवा, डेझिकेटेड कोकोनट जे भाजून घेतलेले ते घालणार आहोत. आपले व्यवस्थित असं भुजियासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. त्याची फिलिंग, स्टफिंग आपली रेडी झालेली आहे. तर हे व्यवस्थित आपण थंड होऊ देऊया. आपलं भुजियाचं स्टफिंग रेडी आहे आणि ते थंडही झालेलं आहे व्यवस्थित. आणि आता मी जे पीठ मळलेलं होतं त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. आता एक एक गोळा घेऊया आपण. त्याला थोडंसं पीठ लावू. छोट्याशा पुऱ्या लाटून घेऊया. त्याला वाटीच्या साहाय्याने छोटी गोल व्यवस्थित गोल आकार देऊया. एक्स्ट्रा जे आवरण आहे ते काढून टाकू. त्यामध्ये आपण आता आपली स्टफिंग भरूया. आणि हे या साईडने व्यवस्थित दाबून घेऊ.
आपण एका वेगळ्या शेपच्याही अजून करणार आहोत. त्यासाठी मी छोटी चपाती करून घेतली. त्यामध्ये आपण स्टफिंग घालणार आहोत. हिला अशा प्रकारे फोल्ड करूया आपण आणि हिला अशा मुरड मारत दोन वेगवेगळ्या शेपच्या मी भुजिया बनवून घेतलेल्या आहेत. आता हे आपण तळून घेऊया. तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. गॅस थोडा स्लो करूया आपण आणि एक एक आपली भुजिया तेलामध्ये फ्राय करायला सुरू. दोन्ही साईडने आपण तिला व्यवस्थित डीप फ्राय करून घेऊया. छान अशी खरपूस ती व्यवस्थित भाजली गेली पाहिजे. दोन्ही साईडने व्यवस्थित तिला कलर आला की आपण तिला काढून घेऊया. छान असा व्यवस्थित लालसर असा रंग आलेला आहे. आता हे मी काढून घेते. अशा प्रकारे आपण सगळ्या भुजिया छान तळून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत असा भुजिया दोन प्रकारच्या भुजिया केलेल्या आहे. 2 शेपच्या मी. एक हा असा शेप जो ट्रॅडिशनली हा जो शेप देतो तो आणि थोडा वेगळा शेप मी ट्राय केलेला आहे तो असा. तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारच्या आपल्या भुजिया बनवून मावा भुजिया बनवून तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी आमची नक्की ट्राय करा या होळीला आणि आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मनोरंजन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.